ह्या फिश फार्मिंग मध्ये जे वेगवेगळे प्रकार चालतात त्यामध्ये पॉन्ड कल्चर, केज कल्चर, बायोफ्लॉक, आणि आपण जे आता बघणारे बायोफ्लॉक फिश फार्मिंग. ज्यावेळेस आपण जे मत्स्य बीज, ज्यावेळेस आपला टँक जो रेडी होतोय बायोफ्लॉकचा, त्यावेळेस जे आपल्याला मत्स्य बीज सोडायच्यात, तुमचा टँक किती डायमीटरचा आहे? तर तुमचा हा टँक, आता तुम्ही हा जो टँक बघताय, हा माझा टँक आहे 5 डायमीटरचा आहे. 5 डायमीटर म्हणजे किती? त्याची कॅपॅसिटी जी आहे ती 20,000 लिटर कॅपॅसिटी पाण्याची. तर त्याच्यामध्ये मत्स्य बीज सोडताना कमीत कमी आपली एक 2,000 क्वांटिटी असली पाहिजे मत्स्य बीज सोडताना. आणि ज्यावेळेस तुम्हाला ते 2,000 क्वांटिटी 6 ते 7 महिन्यात तुम्हाला एक अर्धा किलो करून तुम्हाला ती सेल करायची आहे. पण सेल करताना तुम्ही जे मत्स्य बीज सोडणार आहे त्यामध्ये बायोब्लॉक मध्ये, तुम्ही म्हणजे एका वेळेस तुम्ही जर मत्स्य बीज मध्ये रिलीज केलं, त्यांना तुम्हाला टाइम टू टाइम त्यांना ग्रीडिंग करणं गरजेचं आहे. ग्रीडिंग म्हणजे काय? ग्रीडिंग म्हणजे ज्यावेळेस आपण एक इंच साईजचं गिफ्ट टिलापियाचं मत्स्य बीज आपण रिलीज करतोय, सोडतोय, त्यानंतर तुम्हाला एक 40 दिवसानंतर तुम्हाला ग्रीडिंग करणं गरजेचं आहे. ग्रीडिंग म्हणजे काय? त्याच्यामध्ये 40 दिवसांमध्ये काही सीड तुमचे 1.5 इंच, 2 इंच, 3 इंच होणार आहेत, त्याच्यामध्ये ग्रीडिंग. आणि ज्यावेळेस तुम्ही मत्स्य बीज सोडणार आहे त्यावेळेस तुमचे जरी 4 टँक असतील, 7 टँक असतील, तर तुम्ही ते 7 टँकचे मत्स्य बीज तुम्ही एक 2 टँक मध्ये डिवाइड करून नंतर ग्रीडिंग करून प्रत्येक टँक मध्ये तुम्ही सेपरेट करू शकता. इथे आता या माशांचा वाढीचा कालावधी कमीत कमी 6 ते 7 महिने. ह्याच्यामध्ये तुम्ही विक्रीचा कालावधी तुमचा म्हणजे 400 ग्रॅम प्लस आहे. बऱ्यापैकी तुम्हाला काही 400 ग्रॅम प्लस करून तुम्ही सेल करू शकताय. आता मी तुम्हाला दाखवणार आता माझ्याकडे जे आहेत कमीत कमी एक 700 ते 800 ग्रॅम साईजचा तिलापिया आहे. तर ह्याला मार्केट भाव बऱ्यापैकी चांगला भेटतो. किरकोळ विक्री जर मला करायची बाबा, आता काही लोकल कस्टमर आहेत, म्हणजे आता मी जिथं फार्मिंग केलंय तिथं आजूबाजूला लोक आहेत, गाव आहे, गावातील लोक काय करतात, त्यांना फ्रेश माल पाहिजे. तर फ्रेश माल मार्केटमध्ये कुठेच भेटत नाहीये. तर फ्रेश माल जो आहे, फ्रेश माल बऱ्यापैकी लोकांना माहीत झाले तर लोक येऊन घेऊन जातात. आणि बऱ्यापैकी हा चांगल्या रेटमध्ये 200 रुपये किलोने सेल होतो या किरकोळ विक्रीला. आता तुम्ही जो हा बघताय हा कमीत कमी आपला हा 600 ग्रॅमचा ते 700 ग्रॅमचा तिलापिया आहे. 600 ते 700 ग्रॅमचा तिलापिया आहे. आणि हा तुम्हाला जो म्हणलं ना गिफ्ट तिलापिया, हा गिफ्ट तिलापिया बघा तो असा दिसतो सेम. ह्याची जी रचना आहे ती अशा प्रकारे रचना आहे बघा त्याची तिलापियाची. बघा हा कमीत कमी 700 ते 800 ग्रॅम आहे. गिफ्ट तिलापिया, गिफ्ट तिलापिया ओळखायचा कसा? ह्याच्यावरती ना काय लाईनिंग आहेत, लाईनिंग